तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. बेसिकली बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्यासारख्या नवीन जे अभियंते आहेत, नवीन इंजिनियर्स आहेत, जे या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहेत, काहीतरी नवीन बदल करू पाहत आहेत, या सगळ्यांशी आम्ही चर्चा करणार आहे. आम्ही आलेलो आहोत वाशिममध्ये आणि माझ्या सोबत आहेत इंजिनियर परिमल मानेकर सर. सो ते स्वतः मंगळूरपीर इथले आहेत आणि मागच्या 5-7 वर्षांपासून सिव्हिल इंजिनिअरिंग अर्थात आपल्या ज्याच्यात शिक्षण झालेलं आहे त्याच्यामध्ये अतिशय उत्तम कामगिरी करतायत. अर्थात त्यांनी अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आहेत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटच्याही अनेक प्रोजेक्ट्सवर ते सध्याला काम करत आहेत. एक खूप मोठी टीम घेऊन ते याच्यात सगळ्यात उतरलेत. कारण मला नेहमी असं वाटतं की असे जेव्हा तरुण या क्षेत्रामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये येतात तेव्हा ते फक्त एकटा स्वतः काम करत नसतात, तर ही टीम काम करत असते आणि त्यामुळे खूप मोठी रोजगार निर्मिती त्या निमित्तानं होत असते. याच सगळ्यावर आम्ही आपल्याशी बोलणार आहे या बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुम्ही आधी डिग्री कंप्लीट केली, त्याच्यामध्ये मास्टर्स पण घेतलं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये. तर तुमचं शैक्षणिक जीवन म्हणजे शालेय जीवन, मग कॉलेज महाविद्यालयीन जीवन आणि अर्थात तुम्ही आता मास्टर्स पण केलेलं आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये यावं यासाठी प्रेरणा कोणाची होती? काय असा हे होता की तुम्हाला असं वाटलं की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये यावं? सर मला आधीपासून म्हणजे घरांची जी मी लहानपणापासून मला त्या गोष्टीची आवड होती. बरं. म्हणजे असं म्हणतात ना, की जे छंद आहे तो जोपासायला पाहिजे. वा. तर त्या प्रकारे मी तो जोपासत गेलो आणि माझ्या घरच्याकडून पण मला काहीच छान नव्हतं, की बरोबर. तुम्ही हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. तर मी ते करत गेलो आणि मला त्याच्यामध्ये आवड म्हणजे व्हेरी गुड. गेली. त्याच्यामुळे मग बरोबर. मी ते करत गेलो आणि मला ते म्हणजे लोड कसा ट्रान्सफर होतात, काय ट्रान्सफर होतात, त्याच्यामध्ये एक हे झालं, इंटरेस्ट निर्माण झाला, की कशाप्रकारे करू शकतो आपण. त्यानुसार मग मी मास्टर केलं. व्हेरी मला गुड. ते स्ट्रक्चरमध्ये आवडत होतं, त्यामुळे केलं आणि माझं मॅथ्स वगैरे छान होतं. बरोबर. सो तुम्ही पण शाळा आणि कॉलेज आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कुठल्या इन्स्टिट्यूटमधनं किंवा संस्थांमधनं पास आउट? सन पी.आर. पाटील कॉलेज अमरावती, इथे माझं डिग्री झाली कंप्लीट ओके. 2015 मध्ये ओके. आणि त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीला मी माझं मास्टर कंप्लीट केलं. व्हेरी गुड. हो. पण मग बऱ्याचदा असं होतं की शिक्षण घेतल्यानंतर एकीकडे एक मन म्हणत असतं की आता आपण इमिजिएटली काहीतरी स्वतःचं सुरू करू आणि दुसरं मन म्हणत होतं की कुठेतरी अनुभव घेऊ. तर मग यातल्या नक्की तुम्ही कुठल्या ह्याला सर मी सुरुवात आधी केली? अनुभव घेतला कारण की अनुभव खूप महत्त्वाचा राहतो. आपण छोट्या-छोट्या गोष्टींमधून जे शिकतो, ते आपण तिथंच शिकायला भेटते आपल्याला, की लोकांपासून कसं मॅनेजमेंट करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. बरोबर. हां, आपण या गोष्टी स्वतःहून शिकू नाही शकत. बरोबर, बरोबर. जोपर्यंत आपण एखाद्या मोठ्या फर्ममध्ये काम करत नाही, अच्छा. त्यांचा कशाप्रकारे ते टीम वर्क करतात, काय करतात, त्या बरोबर. सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. बरोबर. हं. तर मग तुम्ही तिथं पहिल्यांदा काम केलं आणि नंतर मग नंतर मग मी स्वतःची स्वतःचं चालू केलं. कन्सल्टन्सी सुरू केली. ओके. हो. दुसरं हे फील्ड फार क्रिएटिव्ह आहे. हो सर. सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यात कल्पनांना वाव! खूप मोठा वाव आहे. तर पण या सगळ्या कल्पनांना क्रिएटिव्हला टेक्नॉलॉजीची पण मदत खूप मोठी मिळते. तर या टेक्नॉलॉजीचा किती फायदा होतो? टेक्नॉलॉजीचा खूप सर जास्त फायदा आहे. कारण की आधी जे होतं, ओके. आधी आपण साधे म्हणजे जो समजा एखादा तुम्हाला नकाशा वगैरे काढायचा असला त्याला 2-4 दिवस जात होते. बरोबर. ते आपण एका दिवसामध्ये आज करू शकतो. व्हेरी गुड. आणि बाकी पण समजा एक्स्कॅव्हेशन आहे या मॅन्युअली ज्या गोष्टी आपण आधी करत होतो, फुटिंग वगैरेसाठी, बरोबर. त्या पण आता समजा मशीनच्या स्वरूपात खूप लवकर होतात. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही कास्टिंग वगैरे करता, काही एखादा मोठं प्रोजेक्ट असेल, तुम्हाला काँक्रीट मिक्सर मशीन वगैरे त्या गोष्टीचा खूप फायदा होतो बरोबर. आणि प्रोजेक्ट कंप्लीट व्हायला खूप लवकर हे भेटते, मदत होते. मदत बरोबर. होते. दुसरा तुम्ही आता एक मुद्दा मांडला तो म्हणजे प्लॅनिंगचा. हो. तर कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन किंवा आराखडा हा किती महत्त्वाचा असतो? सर खूप महत्त्वाचं होतं. याच्यामध्ये काय आपला एखादा प्रोजेक्ट घेतला, हं. की आपल्याला म्हणजे लेबर टीमपासून तर आपला टायमिंग म्हणजे कोणत्या टाईमला आपण कोणतं काम करायला पाहिजे बरोबर. आणि तो प्लॅनिंग जर आपण केलं, तर आपला खूप सारं म्हणजे पैसे पण वाचतात आपले बरोबर. आणि टाईम पण वाचतो आणि म्हणजे वेळेपेक्षा आधी प्रोजेक्ट कंप्लीट होतो आपला. कंप्लीट होतो. बरोबर. तुम्ही मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे 200 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्सवर तुम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे. तर मग मला असं विचारायचं बऱ्याचदा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये असं होतं, की क्लायंटचं किंवा कस्टमरचं बजेट थोडं कमी असतं हो. आणि तो म्हणतो थोडंसं बजेटमध्ये मला बसवून द्या, बजेटमध्ये करा, इतकंच बजेट आहे. तर अशा वेळेला तुम्ही त्या बजेटमध्ये बसवण्यासाठी कशाप्रकारे ते सगळं बसवता किंवा काय इफेक्टिव्ह टूल्स वापरता, की जे जेणेकरून जास्तीत जास्त ते कस्टमरच्या बजेटमध्ये ते बसेल प्रोजेक्ट? सर आपण त्याच्यामध्ये काय जे समजा आता एरिया वगैरे पाहून सगळं बघतो. बरोबर. त्याच्यानुसार जे स्टील वगैरे आहे, जे आपलं मिनिमम टाकता येईल आपल्याला, हो. त्याच्या रिक्वायरमेंटनुसार G+1 नुसार ते आपण मिनिमम स्टील यूज करतो बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपण क्रश सँड म्हणजे ॲक्चुअल रेतीच्या जागी, सँडच्या जागी क्रश सँड वगैरे जे यूज करता येईल म्हणजे मिनिमम किंवा चांगली क्वालिटी
ते आपण यूज करू त्याच्यामध्ये. बरोबर, बरोबर. दुसरं एक महत्वाचं म्हणजे हे झालं बजेट बद्दलच्या तुम्ही टिप्स सांगितल्या. हो. पण ओव्हरऑल बांधकाम चांगलं राहण्यासाठी किंवा लाँग टर्म चालण्यासाठी काही बांधकामामधल्या टिप्स सांगू शकता? सर महत्त्वाची गोष्ट मी आतापर्यंत जेवढ्या साईट बघितल्या ना, हं. त्याच्यामध्ये लेबर लोकं कुठे चुकतात मी तुम्हाला त्याच्याबद्दल थोडं सांगतो. हो, हो. जे आपली कॉलम राहतात, हो. कॉलमचं जे म्हणजे रिबारिंग जेव्हा करतो आपण, बरोबर. तेव्हा ते कट नाही करत. जे समजा 3 मीटर आणि 4 मीटरला कट करायला पाहिजे, जसं आपल्या कंपनीचं बार कट होऊन येतात डायरेक्टली, बरोबर, बरोबर. तसे ते करत नाही. अच्छा. तिथे आपल्या कंपनीचा खूप म्हणजे हा आहे. बरं. हो. पण मग हा पुढचा प्रश्न माझा येतो, की बऱ्याचदा मग अनस्किल्ड लेबरकडून आपण जेव्हा काम करून घेतो, तेव्हा एखादा मोठा धोका किंवा दुर्घटना होण्याची संभाव्य असतं. तर त्या अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं हे किती धोकादायक आहे? सर धोकादायकपेक्षा तुम्ही जर त्या साईटवर तुम्ही इंजिनिअर असाल, हं. तर तुम्ही त्यांना गाईडन्स केलं पाहिजे. तुम्ही त्यांना जेव्हा सांगाल तेव्हाच ते पुढे जाऊ शकतात. बरोबर. तुम्ही जर अनस्किल म्हणत गेले, तर त्यांना पण आपल्याला रोजगार द्यावा लागेल ना. बरोबर, बरोबर. हो. तर तर तुम्ही त्या त्यांना स्किल हिशोबाने देणंही स्किल महत्वाचं देणं पण आहे. महत्त्वाचं आहे. दुसरं तुम्ही स्वतः ग्रॅज्युएट आहात, पोस्ट ग्रॅज्युएट आहात. आता जी नवीन तरुण पिढी, तरुण मित्र म्हणजे पिढी नाही म्हणणार तुम्ही हो, हो. त्याच पिढीतले आहात. पण जे तरुण मित्र तुमचे पुढचे येतात, जे आता ज्युनियर्स आहेत, तर त्यांना या फील्डमध्ये येण्यासाठी काय सल्ला किंवा काय मित्रत्वाचा सल्ला द्याल? की या फील्डमध्ये पण येताना हे घेऊन या सोबत? मग सर थोडा अनुभव घेऊन या. हं. म्हणजे कसं आहे त्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही. नाहीतर आजकाल नवीन पिढी काय करते, की एखादा प्रोजेक्ट भेटला, की लगेच करायला तयार होतात बरोबर, आणि त्यामध्ये नुकसान होते. बरोबर, म्हणजे प्रॉपर मॅनेजमेंटची गरज आहे आणि तुम्हाला थोडा एक्सपिरियन्स पण गरज आहे. बरोबर, नाहीतर त्यामध्ये तुमचं जास्त नुकसान होऊ शकते. बरोबर. हं. दुसरं तुम्ही शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या कुठल्या प्रोजेक्ट्स वर काम केलेलं आहे का? कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेत? सर मी स्कूल बिल्डिंग्स कंप्लीट केलेले आहे. ओके. हो. किंवा आता आगामी काळात कुठल्या प्रोजेक्ट्सवर काम करतायत, रोड्स वगैरे असं? सर आता सध्या आर-के इंटरनॅशनल स्कूल म्हणून चालू आहे मंगरुळपीरला. बरं. ती 40,000 स्क्वेअर फीटची आहे, अरे वाह! G+3ची. तर तिथे माझं सध्या काम चालू आहे. व्हेरी गुड. हो. आणि मंगरुळपीरला पण नगर परिषद अंडर जे रोड येतात, अच्छा. त्याच्यामध्ये पण माझे आहे त्याच्यामध्ये पण काम चालू आहे. प्रोजेक्ट्स चालू आहे आणि क्या बात बंगलो डिझाइन वगैरे चालूच आहे. व्हेरी गुड. दुसरं हे इंजिनिअरिंग फील्ड आहे किंवा कन्स्ट्रक्शन फील्ड आहे. याचं भवितव्य किंवा भविष्य कसं बघता तुम्ही? काय वाटतं किती स्कोप आहे या पूर्ण सेक्टरमध्ये? सर या सेक्टरमध्ये भरपूर स्कोप आहे. फक्त तुम्हाला म्हणजे शोधता आलं पाहिजे त्या गोष्टीमध्ये. बरोबर, म्हणजे तुम्ही त्यामध्ये आवड असली पाहिजे तुम्हाला त्या गोष्टी करायची. बरोबर, तुम्ही शोधत गेले तुम्हाला मार्ग भेटत जाते. बरोबर, बरोबर. हं. दुसरं प्रत्येक कन्स्ट्रक्शनमध्ये सळई हा फॅक्टर महत्त्वाचा असतो. अर्थात हो. ती सगळ्यात आत्माच असतो शरीराचा असं म्हणू शकतो आपण जसं ज्याप्रमाणे तसं बांधकामाचा आत्मा हा असं ते सळई आहे. तर ती सळई निवडताना तुम्ही काय क्वालिटी बघता, की ही सळई चांगली आहे किंवा ही सळई आपण कन्स्ट्रक्शनसाठी वापरली पाहिजे? सर ॲज पर म्हणजे त्यांचे जे टेस्ट राहतात. हं. डक्टिलिटी टेस्ट वगैरे जे टेस्ट राहतात, ते आपण बघतो पूर्ण. बरोबर, त्याच्यामध्ये एक ओव्हरव्ह्यू घेऊन घेतो आपण. ते बरोबर. समजा कंपनीचे ब्रोशर वगैरे राहतात ना, हो, हो, हो. त्यामधनं थोडं ओव्हरव्ह्यू घेऊन घेतो हं, हं. आणि जे समजा ॲक्चुअल साईटवर जे काम करत आहे आपले बरोबर. लेबर, हं, हं. त्यांच्याशी आपण एक संवाद साधतो, बरोबर. की यामध्ये तुम्हाला की म्हणजे काय हे वाटते, हं, की हं. म्हणजे काम करताना तुम्हाला कुठलं भारी जाते, काय आहे, बरोबर. काय करू शकतात. हं, हं, हं. त्याबद्दल आपण सगळं हे घेऊन त्याच्यावर हे काम करतो. काम बरोबर. करतो. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलं आहे का? सर वापरलेलं आहे मी म्हणजे बंगलोमध्ये. अच्छा. म्हणजे 20 ते 25 बंगलोमध्ये मी आयकॉन स्टील यूज केलेलं स्टील आहे. यूज केलेलं. तर मग आयकॉन स्टीलची कुठली क्वालिटी म्हणजे प्रॉडक्ट बरोबर कुठली क्वालिटी, सर्व्हिस, टाईमली डिलिव्हरी, कॉस्ट असे कुठले फॅक्टर वाटतात तुम्हाला, जे आयकॉन स्टील किंवा कंपनी ॲज सच काय सांगू शकाल? सर सगळ्याच फॅक्टरमध्ये चांगला आहे. हं. मला त्याची डक्टिलिटी छान वाटते. बरं. कारण की जेव्हा मी लेबरशी बोललो, अच्छा. त्यांचं म्हणणं आहे की डक्टिलिटी खूप छान आहे. हं, हं. प्राईसमध्ये पण व्यवस्थित आहे. बरोबर. हो. म्हणजे अच्छा. ओव्हरऑल जे आहे ते प्रॉडक्ट खूप छान आहे. क्या बात है! आणि जे म्हणते ते आपल्याला सर्व्हिस ते प्रोव्हाईड करतात. म्हणजे हं, हं. कुठेच हे नाही. कधी पण आपण फोन केला त्यांना, तर की आम्हाला या गोष्टीची गरज आहे, ते आपल्याला प्रोव्हाईड करून देतात. क्या बात है! सो हे होते इंजिनियर परिमल मानेकर सर आणि त्यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत सांगितलं त्यांचे अनुभव. ते नुकतेच या फील्डमध्ये आलेले आहेत. आता माझ्या मते काही मोजके प्रोजेक्ट तुम्ही केलेले आहेत. पण त्याचसोबत रेसिडेन्शियल सोबत इंडस्ट्रियल असतील, कमर्शियल स्पेसेसवर असतील आणि अर्थात गव्हर्नमेंटच्या काही अशा महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवर तुम्ही काम करत आहात. सो आगामी काळात तुमच्याकडून अशीच उत्तमोत्तम प्रोजेक्ट घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टीलकडून या दोघांकडून शुभेच्छा आणि तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. थँक यू.